Today we are going to discuss about the bone. बोन काय असतात, हाडं काय असतात त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेऊया. मग आता बोन काय आहे बघा, आपल्या शरीरातील एक मजबूत प्रकारची जी रचना आहे त्याला आपण म्हणतो बोन. बोन काय असते? इट इज दी स्ट्रॉंग रिजिड सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू विच गिव्ज प्रोटेक्शन ॲज वेल ॲज शेप टू दी बॉडी. आपल्या शरीरामधली ही अशी एक मजबूत रचना आहे जी आपल्या शरीराला प्रोटेक्शन देते, संरक्षण करते, त्याचबरोबर आपल्या शरीराला आकार देण्याचं काम करते. मग आपण पहिला पॉईंट याच्याबद्दल लिहू शकतो की बोन इट इज रिजिड स्ट्रॉंग सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू of our body which gives shape to our body as well as which protect our body. ठीक आहे. मग आता पहिला पॉईंट आपल्याला माहिती झाला. दुसरा पॉईंट, बोन कशापासून बनला आहे? व्हॉट इज द कंपोनंट ऑफ बोन? द बोन इज मेड अप ऑफ फ्यू टाइप्स ऑफ सेल्स अँड द एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स. बोन कशापासून बनला आहे? काही पेशींपासून आणि मॅट्रिक्सपासून. आपण कार्टिलेजचं स्ट्रक्चर बघितलं होतं. कार्टिलेज कशापासून बनलं आहे? काही पेशी बघितल्या होत्या कार्टिलेजमध्ये. कोणत्या? कॉन्ड्रोसाइट्स, कॉन्ड्रोब्लास्ट. काही फायबर्स बघितले होते, व्हाईट फायबर, इलास्टिक फायबर आणि मॅट्रिक्स बघितली होती. जो एक्स्ट्रा सेल्युलर ग्राउंड सबस्टन्स आहे त्याला आपण म्हटलं होतं मॅट्रिक्स. तसं बोन कशापासून बनला आहे? बोन बनला आहे काही पेशींपासून ॲज वेल ॲज काही मॅट्रिक्सपासून. मग आता आपण दुसरा पॉईंट लिहूया. इट इज मेड अप ऑफ सेल्स अँड मॅट्रिक्स. काही पेशींपासून आणि मॅट्रिक्सपासून बोन तयार होतं आहे. मग बोनमध्ये कोणत्या कोणत्या सेल्स आहेत? मग सेल्स बघा कोणत्या कोणत्या आहेत? 3 प्रकारच्या सेल आहे. एक आहे ऑस्टिओब्लास्ट सेल, दुसऱ्या आहेत ऑस्टिओसाइट्स, तिसऱ्या आहेत ऑस्टिओक्लास्ट सेल. ह्या 3 प्रकारच्या पेशी तुम्हाला बोनमध्ये बघायला भेटते. आता बोनची जी मॅट्रिक्स असते ही खूप हार्ड असते, सॉलिड मॅट्रिक्स असते. का बरं? कारण ही जी मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये एक सबस्टन्स असतो, त्याचं नाव आहे हायड्रॉक्झी ॲपेटाइट. ही जी मॅट्रिक्स असते बोनची ही हार्ड असते, सॉलिड असते, मजबूत असते, रिजिड असते. का बरं? कारण या मॅट्रिक्समध्ये एक सबस्टन्स आहे त्याचं नाव आहे हायड्रॉक्झी ॲपेटाइट. या सबस्टन्समुळे मॅट्रिक्स कशी आहे? हार्ड आहे. मग आता हायड्रॉक्झी ॲपेटाइटचा फॉर्म्युला काय आहे बघा. Ca10, 10 कॅल्शियम ॲटम आहे त्याच्यामध्ये, PO4/6 OH/2, Ca10 PH4 PO4/6 OH/2. हा फॉर्म्युला आहे हायड्रॉक्झी ॲपेटाइट या सबस्टन्सचा. हा सबस्टन्स या मॅट्रिक्सला काय बनवतो? हार्ड बनवतो. ठीक आहे. मग आता बोन कशापासून बनला आहे ते हे आपल्याला माहिती झालं. आता आपण एक टिपिकल बोन जर बघितलं तर टिपिकल बोनला 2 प्रकारचे एंड्स बघायला भेटतात. ठीक आहे. एक असेल प्रॉक्झिमल एंड, दुसरं असेल डिस्टल एंड. 2 एंड असतात बोनला, ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. बोनच्या आतमध्ये काय असते बघा? बोन मॅरो असतो. बोनच्या आतमध्ये आपण बघितलं देअर इज बोन मॅरो. बोन मॅरोमध्ये RBC प्रोडक्शन, WBC प्रोडक्शन, प्लेटलेट प्रोडक्शन, ब्लड सेलचं जे काही प्रोडक्शन आहे ते बोन मॅरोच्या आतमध्ये होत असते. आता या बोनचं जे बाहेरचं कवरिंग आहे
द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ बोन इज कॉल्ड ॲज, बोनचं जे बाहेरचं कवरिंग आहे त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज पेरिऑस्टियम. द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ बोन इज कॉल्ड ॲज पेरिऑस्टियम. आता हे जे पेरिऑस्टियम आहे हे फायब्रस टिश्यूचं बनलेलं असतं. याच्यामध्ये व्हाईट फायबर्स असतात आणि हे जे कवरिंग आहे, ठीक आहे, याला आपण म्हणत असतो पेरिऑस्टियम. मग आता पेरिऑस्टियम काय आहे? तिसरा पॉईंट लिहू आपण. बोन इज कवर्ड बाय फायब्रस कवरिंग कॉल्ड ॲज पेरिऑस्टियम. त्याला आपण म्हणत असतो पेरिऑस्टियम. त्याच्यानंतर बघा आपण काय करू, या बोनला आणखी चांगलं समजून सांगण्यासाठी याचं काय करू, कट सेक्शन घेऊ, ट्रान्सवर्स सेक्शन घेऊ. याला आपण हॉरिझॉन्टली कट करू. मग आता याच्याबद्दल आपण समजून घेऊ याची हिस्टॉलॉजी. आपण बघूया बोनच्या आतली रचना. आपल्याला माहिती आहे बोनचं जे बाहेरचं कवरिंग आहे त्याला आपण म्हटलं पेरिऑस्टियम. मग आता आतली रचना बघा. ट्रान्सवर्स सेक्शन घेतलं आपण बोनचं, तर आता आतमध्ये बोन कसं दिसेल आता आपल्याला, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ बोन. मग आता याच्यामध्ये तुम्हाला मध्यभागी बघायला भेटेल बोन मॅरो. आपल्याला माहिती आहे बोनच्या आतमध्ये काय असतो, बोन मॅरो असतो. द सेंटर ऑफ बोन कंटेन बोन मॅरो. आता हे बाहेरचं कवरिंग याला नाव देऊ आपण पेरिऑस्टियम. आता या बोन मॅरोच्या आतमध्ये तुम्हाला काही कॅनाल्स बघायला भेटतात, काही ट्यूबसारखे स्ट्रक्चर बघायला भेटतात, ट्यूबसारखी रचना तुम्हाला बघायला भेटते. ठिकठिकाणी तुम्हाला या बोन मॅरोच्या आतमध्ये अशी ट्यूबसारखी रचना बघायला भेटते. ठीक आहे, ह्या अशा ट्यूबसारख्या रचना तुम्हाला बघायला भेटतात. मग आता ह्या ज्या ट्यूबसारख्या रचना आहेत त्या कट सेक्शनमध्ये कशा दिसतील, तर गोलाकार दिसतील. मग आता ह्या दाखवतो मी ट्यूबसारखे रचना. याला आपण म्हणायचं सेंट्रल कॅनल ऑफ द बोन. द ट्यूब लाईक स्ट्रक्चर present in the bone are called as central canal. आता बोनच्या आतमध्ये जे तुम्हाला ट्यूबसारखं, एखाद्या वाहिनीसारखं, एखाद्या नलिकेसारखं जे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटते, हे ट्यूब्स एक स्ट्रक्चर याला म्हणायचं सेंट्रल कॅनल किंवा हॅवर्शियन कॅनल. तर हिस्टॉलॉजी ऑफ बोन शोज फ्यू ट्यूब लाईक स्ट्रक्चर. दिस ट्यूब लाईक स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज सेंट्रल कॅनल ऑर हॅवर्शियन कॅनल. ठीक आहे, या सेंट्रल कॅनल आणि हॅवर्शियन कॅनलच्या आतमध्ये, या सेंट्रल कॅनल आणि हॅवर्शियन कॅनलच्या आतमध्ये 3 स्ट्रक्चर असतात आणखी. कोणते कोणते, तर याच्या आतमध्ये असते आर्टरी, वेन अँड नर्व्स. म्हणजे काय, या सेंट्रल कॅनलच्या आतमध्ये, या हॅवर्शियन कॅनलच्या आतमध्ये 3 गोष्टी असतात, आर्टरी, वेन अँड नर्व. म्हणजेच काय, आर्टरी आणि वेन म्हणजे ब्लड व्हेसल, आणि काय असते, नर्व असते, संवेदना वाहून नेणाऱ्या नर्व्स त्याच्यामध्ये असतात. मग आता तिसरं स्ट्रक्चर आपल्याला माहिती झालं सेंट्रल कॅनल. आता या सेंट्रल कॅनलच्या भोवती तुम्हाला काही कॉन्सेंट्रिक रिंग्स बघायला भेटतात, असे काही लेयर बघायला भेटतात कॉन्सेंट्रिक. ठीक आहे, कॉन्सेंट्रिक म्हणजे गोलाकार असे लेयर तुम्हाला बघायला भेटतील. या गोलाकार लेयरला आपण म्हणत असतो लॅमेली. दीज कॉन्सेंट्रिक लेयर्स आर कॉल्ड ॲज दी लॅमेली. बघा, सेंट्रल कॅनलच्या भोवती तुम्हाला
काही गोलाकार लेयर तुम्हाला बघायला भेटतील जे सराउंडिंगली प्रेझेंट दिसतील कशाच्या हॅव्हर्सियन कॅनलच्या किंवा सेंट्रल कॅनलच्या. या लेयरला आपण म्हणत असतो लॅमिली. ठीक आहे. मग आता हे लॅमिली आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. मग आता एक सिंगल लॅमिली आपण इथं बघू डायग्राममध्ये. हा आहे एक लॅमिली, हा आहे त्याच्या आतमधला दुसरा लॅमिली, थर्ड लॅमिली. आतमध्ये आहे हॅव्हर्शियन कॅनल. हॅव्हर्शियन कॅनलच्या आतमध्ये काय आहे? आर्टरी, व्हेन आणि नर्व, 3 गोष्टी आहेत. मग आता ही जी लॅमेला आहे या लॅमेलामध्ये काही कॅव्हिटीज बघायला भेटतात तुम्हाला. या लॅमेलामध्ये काही गोलाकार कॅव्हिटीज तुम्हाला बघायला भेटतात. या लॅमेलावर प्रेझेंट तुम्हाला काही कॅव्हिटीज बघायला भेटतात. या कॅव्हिटीजला आपण म्हणत असतो लॅक्युना. द फ्यू कॅव्हिटीज प्रेझेंट ऑन दी लॅमेला आर कॉल्ड ॲज लॅक्युना. या लॅमेलाच्या वर काही कॅव्हिटीज बघायला भेटतात, त्यांना आपण म्हणत असतो लॅक्युना. या लॅक्युनाच्या आतमध्ये तुम्हाला या 3 प्रकारच्या सेल बघायला भेटतात: ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट्स अँड ऑस्टिओक्लास्ट. मग आता ह्या ज्या 3 प्रकारच्या सेल आहेत, ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट्स अँड ऑस्टिओक्लास्ट सेल, दे आर प्रेझेंट इनसाइड दी लॅक्युना. ह्या जो लॅक्युना आहे या लॅक्युनाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला भेटतील काय? सेल्स, ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओक्लास्ट अँड ऑस्टिओसाइट्स. ठीक आहे. मग आता काय समजलं तुम्हाला? हिस्टॉलॉजी ऑफ बोन, त्याच्यामध्ये तुम्हाला मध्यभागी दिसलं बोन मॅरो. त्याच्यानंतर या बोनमध्ये तुम्हाला सेंट्रल कॅनल्स बघायला भेटल्या अशा. ठीक आहे. ट्यूब लाईक स्ट्रक्चर बघायला भेटले. या सेंट्रल कॅनलच्या आतमध्ये काय असते? ब्लड वेसल अँड नर्व असतात, आर्टरी, व्हेन आणि नर्व्स असतात. त्याच्यानंतर ही जी सेंट्रल कॅनल आहे, ही जी हॅव्हर्शियन कॅनल आहे, याच्या सराउंडिंग काही लेअर तुम्हाला बघायला भेटतात. आणि हे जे सराउंडिंग लेअर असतात हे कसे असतात? कॉन्सेंट्रिक. कॉन्सेंट्रिक म्हणजे असे सर्क्युलर लेअर तुम्हाला बघायला भेटतील. मग आता या कॉन्सेंट्रिक लेअरला आपण काय म्हटलं? लॅमेला. कॉन्सेंट्रिक लेअरला आपण म्हटलं लॅमेला. इथे डायग्राममध्ये तुम्हाला एक सिंगल लॅमेला मी दाखवला आहे. मग आता ऑन ईच लॅमेला, या प्रत्येक लॅमेलावर तुम्हाला काही कॅव्हिटीज बघायला भेटतील. ऑन ईच लॅमेला देअर आर फ्यू कॅव्हिटीज अँड इन दीज कॅव्हिटीज देअर आर प्रेझेन्स ऑफ सेल्स. या लॅक्युनामध्ये ही जी कॅव्हिटी आहे लॅमेलावर प्रेझेंट असलेली, या कॅव्हिटीमध्ये काही पेशी तुम्हाला बघायला भेटतील. त्या पेशी कोणत्या आहेत? ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओक्लास्ट अँड ऑस्टिओसाइट्स. या 3 प्रकारच्या पेशी तुम्हाला बघायला भेटतात या लॅक्युनामध्ये. ठीक आहे. लॅक्युना कुठे दिसला? तर लॅमेलावर दिसला. ठीक आहे. मग आता हे झालं आपलं हिस्टॉलॉजी ऑफ बोन. ठीक आहे. मग आता बोनचे फंक्शन कोणते कोणते? प्रोटेक्शन. ठीक आहे. शरीराचं काय करणे? प्रोटेक्शन देणे. त्याचबरोबर सपोर्ट, शरीराला आधार देणे. आणि जे बोन मॅरो आहे बोनच्या आतमध्ये असलेलं, त्याचं काम काय असते? इट इज द साईट फॉर द ब्लड सेल प्रोडक्शन. रक्ताच्या ज्या पेशी आहेत जसं की RBC, WBC, प्लेटलेट, यांचं प्रोडक्शन करणे हे कोणाचं काम असते? बोन मॅरोचं. ठीक आहे. तर इत्यादी झाले आपले काय? तर फंक्शन्स ऑफ बोन. मग आता इथे आपला संपला बोन. याच्यानंतर आपण बघणार आहोत फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू.